नमस्कार. रामकृष्ण हरी. आज आपण समाधान म्हणजे काय किंवा समाधान कसे प्राप्त करता येईल आपल्याला याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. मित्रांनो, खरं तर माणसाला समाधान प्राप्त करणे म्हणजे परमेश्वराला प्राप्त करणे इतके अवघड झाले आहे. कारण जेव्हा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तेव्हाच आपल्याला समाधान मिळते. पण आपण मरेपर्यंत आपल्या इच्छा कधी संपत नाहीत. मग समाधान कसं भेटणार? एक पिढी घर बांधण्यात आणि सुखवस्तू घेण्यात आपले आयुष्य खर्च करते, तर त्यांच्या दुसऱ्या पिढीला हे सर्व आधीच भेटलेले असते. त्यामुळे ते दुसऱ्या सुखाच्या शोधात, म्हणजे दुसरे घर, प्रॉपर्टी, गाडी, इतर सुखवस्तू घेण्यात आपले आयुष्य खर्च करतात. तर तिसरी पिढी काय करते की पहिल्या पिढीने जे घर बांधले ते जुने झाले म्हणून ते बांधलेले घर पाडून पुन्हा नवीन घर बांधते आणि इतर सुखवस्तू घेण्यात आपले जीवन खर्च करीत असतात. मला सांगा, हेच खरे आयुष्य आहे का? हेच खरे सुख आहे का? आणि यामध्येच आपले समाधान असते का? नाही. हे सर्व करीत असताना कितीतरी लोक असंख्य अडचणीत सापडतात. काही शारीरिक आजाराने त्रस्त होऊन मरतात, तर काही टेन्शनमुळे आपले जीवन संपवितात, तर काही अगदी रसातळापर्यंत जातात. आणि जे रसातळापर्यंत जातात त्यांना पुन्हा परत उभं राहायला 2-3 पिढ्यांचा कालावधी लागतो. हेच जीवनचक्र सर्व समाजामध्ये चालू असते. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी समोर उभी राहते. म्हणून जीवन जगण्याचा मार्ग बदला. सर्व काही जे पण तुम्ही सुखवस्तू कमविता ते इथेच राहते. मग काय करायचे की असे काहीतरी करायचे की त्याचा उपयोग, असं काय कमवायचं की त्याचा उपयोग आपल्याला मेल्यावरही होईल किंवा तुमच्या पुढच्या पिढ्यांना होईल. असे काय आहे ते आपण आज जाणून घेऊया. हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो. त्याचे उत्तर म्हणजे आध्यात्मिक व्हा. खऱ्या परमेश्वराला जाणून घ्या. ज्यावेळी तुम्ही आध्यात्मिक होता, आपोआपच दया, क्षमा आणि शांती आणि समाधान हे सर्व तुमच्यामध्ये उत्पन्न होते व तुमचे अंतर्मनाचे डोळे उघडतात. समाधानी राहण्याकरता आयुष्यात काही नियम पाळावे व सुंदर आयुष्याचा आनंद घ्यावा. शक्यतो मानव दुःखी कधी असतो? जेव्हा त्याच्याकडे मुबलक पैसे नसेल किंवा त्याच्या शरीराला आजारपण असेल, त्यावेळी तो दुःखी असतो. त्याच्या इच्छा पूर्ण होत नाहीत, त्यावेळी तो दुःखी असतो. मला असं वाटतं, आयुष्यात काही नियम जर आपण ठेवले पहिल्यापासून, तर आपल्याला आयुष्यामध्ये कधीही दुःखाचा सामना करावा लागणार नाही. त्यामध्ये पहिला नियम असा आहे, आपल्या कुवतीप्रमाणेच खर्च करावा. जास्त खर्च करू नये. तुम्ही 100 रुपये कमवत असाल, 50 रुपये खर्च करा आणि 50 रुपये तुमचे बाजूला ठेवा. ही तुमची कुवत झाली, 50 रुपये खर्च करण्याची. याप्रमाणे आपली कुवत ठरवून घ्यायची. शक्यतो कर्ज घेऊच नका. ज्यावेळी आपण 10 रुपये कर्ज घेतो त्यावेळी आपल्याला 15 रुपये फेडावे लागतात. कधी कधी ह्या 15चे 20 होतात, 20चे 25, 25चे 50 होतात आणि आपले आयुष्य त्याच्यामध्येच खर्च होऊन जाते. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे प्लॅनिंग करा. जे पण मला करायचंय ते मी जेव्हा पण कमवायला लागेल तिथून पुढे मी आयुष्याचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. 25व्या वर्षी मला काय असेल, 30व्या वर्षी मी काय करेल, हे प्लॅनिंग करा. कमवायला लागल्यापासून लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट भरपूर असतात. LIC असतात, पोस्ट असतात, भरपूर जे पण तुमचे पैसे मिळतात हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी टाका, जेणेकरून त्याचा तुम्हाला मोबदला दुप्पट तिप्पट मिळून जाईल. काही रक्कम हे सुंदर जग फिरण्यासाठी वापरावी. उत्तम आहार आणि जे तुम्ही रक्कम बाजूला ठेवताय, काही रक्कम हे जग फिरण्यासाठी ही प्रत्येक वर्षी असावी. म्हणजे असं नको आहे की मी वयाच्या 50 नंतर फिरायला जाईल, तोपर्यंत मी सगळं उभं करेल. पण मित्रा, वयाच्या 50पर्यंत तू जाणार आहे की नाही हे तुला माहीत नाही. त्यासाठी प्रत्येक वर्षी
काही ना काही रक्कम ही फिरण्यासाठी ठेवावी आणि प्रत्येक वर्षी फिरायला जावं जेव्हापासून तुम्ही कमवायला लागलेत. मग ते जवळचं ठिकाण असेल, भारतातलं ठिकाण असेल, जशी तुमची कुवत आहे, तुमच्याकडे जेवढे पैसे जमलेत त्याच्यामध्ये जी पण जागा बसते ती जागा, ते स्थळ बघून येणं हे आपल्या प्लॅनिंगमध्ये नेहमी ठेवा. आपले अनमोल शरीर कायम जपावे. वेळेवर झोप, उत्तम आहार आणि व्यायाम हे आपल्या शरीराला कायम द्यावे, कारण ती आपली खूप मोठी प्रॉपर्टी आहे. शरीर सुदृढ असेल तरच आपण सर्व काही करू शकतो आणि जे परमेश्वराने आपल्याला हे फुकट शरीर दिलेलं आहे त्याला जपणं फार महत्त्वाचं आहे. अतिसंपत्ती साठवून आपल्या पुढच्या पिढीला आळशी आणि व्यसनी बनवू नका. जेव्हा मुलांना वाटतं की मला काय गरज आहे करण्याची, वडिलांनी 4 फ्लॅट घेऊन ठेवलेत, 2 दुकानं घेऊन ठेवलेत, मला भाडं येतंय, मला काहीच करायची गरज नाही, त्यावेळी तो बिनधास्त होतो आणि मग या बिनधास्तपणामधूनच वाईट मार्गाला जातो, व्यसन करतो. याचा अर्थ तुम्ही तुमच्या मुलासाठी जे काही कमवलंय हे ॲक्च्युली कमवलं नाहीच आहे, तुम्ही त्याचं आयुष्य खराब केलेलं आहे. जमेल तशी दुसऱ्याला मदत करा व स्वतः नेहमी आनंदी राहा. लक्षात ठेवा, दुसऱ्याला केलेली मदत ही बूमरँग होऊन तुम्हालाच परत मिळत असते. जे पण तुम्ही पुण्याचं काम कराल, जे पण चांगलं काम कराल, हे परत तुम्हालाच मिळणार आहे. कुठल्या ना कुठल्या रूपात परत तुम्हाला मिळतंच. स्वतः नेहमी सुरक्षित राहा, म्हणजे प्रवास करताना, गर्दीत जाताना काळजी घ्या. अगदी बिंदास तुम्ही गाडीवर कार चालवताय आणि 150-200च्या स्पीडनी गाडी चालवताय आणि तुमच्या मनात असेल जे होणार आहे ते होणार, असं नसतं. तुमचं स्पीड कमी असेल, होणारी घटना एकतर घडणार नाही किंवा घडली तर तिचं प्रमाण छोटं असेल. जे होईल ते होईल असं म्हणून तुम्ही ट्रेनच्या समोर उभं राहू शकता का? नाही, तुम्ही मरणार. म्हणून आपल्या स्वतःची काळजी घेणं हा एक जीवनातला नियम आहे. गुंतवणूक अशी करा की वेळोवेळी व अगदी तुम्ही या जगातून जाण्यास तोपर्यंत तुमच्या गरजा भागतील अशी रक्कम तुम्हाला भेटत राहील. अशी इन्व्हेस्टमेंट करा की ज्याच्यामधनं तुम्हाला वेळोवेळी पैसे मिळतील. वयाच्या 25, 30, 35, 40, अगदी वयाच्या 80 वर्षापर्यंत तुम्हाला पैसे मिळत राहतील अशी तरतूद करा, ज्यामुळे तुम्हाला कोणाही समोर हात पसरावे लागणार नाही किंवा जेव्हा तुम्ही कमवत असता त्यावेळी तुम्हाला कोणी बोलू सुद्धा शकत नाही. आपोआपच सुख तुमच्या समोर उभे असेल. नेहमी आपला वैद्यकीय विमा हा काढून ठेवा. मी काही एजंट नाही आहे, परंतु माझ्या पर्सनल आयुष्यात असेल किंवा अजून हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये पैसे साठवलेले असतात, 2-3 लाख. अचानक दवाखाना येतो आणि ते साठवलेले पैसे, घरातील सोनं नाणं, अगदी घरसुद्धा विकायची वेळ येते आजारपणामुळे. तर तुमचा विमा असेल तर तुम्ही ह्या सर्व गोष्टींपासून सेफ राहता. त्यामुळे विमा काढणं अतिशय गरजेचं आहे. आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा. कायम हाच विचार करत राहा, सर्व काही चांगलं होईल, काहीच काळजी करायचं काम नाही. तसंही तुम्ही ह्या सगळ्या प्लॅनिंग जर केलेलं असेल तर तुम्हाला काळजी करायचं काम नसतंच. सर्व काही तुम्हाला वेळेवर मिळत असतं. मग बघा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊन समाधान नावाचे अमृत तुम्हाला भेटेल. जेव्हा एक पिढी म्हणजे एक जनरेशन हे नियम पाळते तेव्हाच पुढच्या पिढीला त्याचं महत्त्व कळतं. ते विचार करतात की माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी जे काही प्लॅनिंग केलं त्यामुळे आज ते इथपर्यंत व्यवस्थित जीवन जगले. मी पण तसंच करणार, त्याचंच अनुकरण करणार. आपल्याला समाजामध्ये असे काही लोक दिसतात जे याच मार्गाने जीवन जगतात. घर, गाडी, मुलांचे लग्न आणि म्हातारपण अगदी सुखात घालवितात. जे तरुण आहे त्यांनी याची सुरुवात करावी, हे नियम पाळावे. व जे मध्यम वयात म्हणजे 40च्या पुढे आहेत त्यांनी माझे काय जगायचे राहिले आहे, माझे काय पाहायचे राहिले आहे याकडे लक्ष द्यावे. आता काय कमवायचे आणि काय काय घ्यायचे यावरचे लक्ष काढून टाका, कारण इथून पुढे तुम्हाला या पृथ्वीवर राहण्याचा वेळ कमी झालेला असतो. मुलांना श्रीमंत व वेळ न देणाऱ्या पालकांपेक्षा बरोबर राहून समजावून घेणारा पालक जास्त आवडतात. वेळ देणारे पालक जास्त आवडतात. आध्यात्मिक पालक जास्त आवडतात.
त्यामुळे अशा आईवडिलांना मुले शेवटपर्यंत मान सन्मान व आदर देतात. म्हणून अध्यात्माच्या मार्गावर आजपासून चालण्यास सुरुवात करा. आपले व आपल्या कुटुंबाचे आयुष्य सुंदर करा. तुम्ही कसे पैसे कमवता, घरात कसे वागता, किती व्यसन करता, तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही किती आध्यात्मिक आहात, हे सर्व तुमची मुलं पाहत असतात. आपल्याला वाटतं की आपण त्यांना मोबाईल दिला, पैसे दिले, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या म्हणजे मुलं खुश झाली. असं नाही आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने राहताय, काय करताय, हे सगळं मुलं पाहत असतात व त्याचप्रमाणे ते तुमच्याबरोबर तुमचा म्हातारपणात पण वागत असतात. लक्षात ठेवा. त्यामुळे वयाच्या 40 पूर्ण केलेल्या सर्वांनी आता काय कमवायचे इथून पुढे हे आता मनापासून ठरवण्याची वेळ आलेली आहे. जो वेळ गेला तो गेला, पण हातात आहे ते कसं जगायचं याचं प्लॅनिंग आता तुम्ही करा. जो आपल्या हातामध्ये आता वेळ राहिलेला असतो वयाच्या 40-45 नंतरचा, शरीर आपलं थोडं थोडं कमकुवत व्हायला लागतं. तर इथून पुढे मला काय कमवायचंय, मुलांसाठी पैसे कमवायचे का आध्यात्मिक कमवायचे, हे आता तुम्ही ठरवायचं आहे. भरपूर कमवलं असेल तर इथेच थांबा आणि विचार करा, मी जे कमवलं आहे याच्यातून मुलांना काय मिळणार आहे आणि मुले काय करणार आहेत पुढे जाऊन. मग तुमच्या लक्षात येईल की माझ्या आई वडिलांनी मला काय दिलं होतं आणि मी आता काय मुलांना देतोय. जर तुम्हाला म्हातारपण अगदी शांत आणि तुम्हाला प्रत्येकाने प्रेम करावं असं वाटत असेल, मुलांनी, सुनांनी, नातवांनी, तर तुम्ही आध्यात्मिक होणं फार गरजेचं आहे. तरच तुम्हाला या सर्व गोष्टी मिळणार आहेत. तर तुमच्या लक्षात आला असेल तर इथून पुढे आध्यात्मिक व्हा. जसं मी प्रत्येक प्रवचनात तुम्हाला सांगत असतो, त्याचा फायदा आणि फायदाच असतो, नुकसान कुठल्याही प्रकारचं नाही. धन्यवाद.